तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी एकूण 59.75 कोटी निधीस मान्यता। आमदार बाबाजी काळे यांची माहिती। या निधीमुळे तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावरील ट्रॅफिक समस्या दूर होण्यास मदत, वाढत्या अपघातांना ब्रेक, औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीलाही मिळणार मोठा दिलासा। तळेगाव चाकण शिक्रापूर या मार्गात तळेगाव ते चाकण दरम्यान 4 पदरी उन्नत मार्ग आणि जमिनी समांतर 4 पदरी रस्ता तसेच चाकण ते शिक्रापूर दरम्यान 6 पदरी रस्ता या कामांचा समावेश। अधिवेशन काळात आमदार बाबाजी काळे, आमदार सुनील शेळके, आमदार माऊली कटके यांनी उठवलेल्या आवाजाचं झालं फलित। नवरात्र उत्सव काळात कार्ला फाटा येथे अवजड वाहनांना बंदी। श्री एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ कार्ला येथील मंदिराकडे जाणारा असल्याने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केला आदेश जारी। 2 ऑक्टोबर पर्यंत कार्ला फाटा येथून श्री एकविरा देवी मंदिर पायथ्याकडे जाणाऱ्या सर्व अवजड आणि मोठ्या वाहनांना प्रतिबंध। कार्ला फाटा येथे हाईट बॅरिकेडिंग उभारण्यात येणार। अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकारची मदत यंत्रणा युद्ध पातळीवर। राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून घरे, शेती आणि जनावरांचे जिथे नुकसान झाले आहे तिथे आवश्यक त्या ठिकाणी निकषामध्ये शिथिलता आणून मदत केली जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आढावा। हवामान खात्याने 27 आणि 28 सप्टेंबर दरम्यान पुन्हा अतिवृष्टीचा दिला इशारा। नागरिक आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, राज्य सरकारने केले आवाहन। पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न अखंडपणे सुरू असून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आश्वासन। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत पुणे जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या सेवा हमी पंधरवड्यात आज अखेर 8,500हून अधिक पानंद रस्त्यांचे सर्वेक्षण। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। जुन्नर तालुक्यात 2,986, पुरंदर 240, वेल्हा 379, भोर 321, बारामती 308, इंदापूर 156, आंबेगाव 1,996, शिरूर 1,077, खेड 159, मावळ 273, मुळशी 282, हवेली 165, पिंपरी चिंचवड 5, लोणी काळभोर 185 आणि दौंड 238 असे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकूण 8,770 शिवपानंद रस्त्यांचे सर्वेक्षण। पुणे जिल्ह्यात 5,000हून अधिक रस्त्यांचे सांकेतांक निश्चित। खेड तालुक्यातील 73 शिवपानंद रस्त्यांचे सर्वेक्षण। रस्ता लोक अदालतीमध्ये पुणे जिल्ह्यातील शेत रस्त्यांबाबत 89 प्रकरणे निकाली। पुणे जिल्ह्यात 204 रस्ता लोक अदालतीमधून शेत रस्त्यांबाबत एकूण 89 प्रकरणे काढली निकाली। शेतीवर जाण्याकरता रस्ता उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांकडून एकूण 265 संमतीपत्र घेण्यासह एकूण 414 शेत रस्त्यांची मोजणी आणि सीमांकन केल्याची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। संततधार पावसामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भुईमुग, सोयाबीन पिकाला फटका। शेत पिकांची पंचनामे करण्याची परसूल, घोटवडी, कुडे, येनवे आणि खरपूड गावातील शेतकऱ्यांची मागणी। सततच्या पावसामुळे पिकं गेली, उत्पादन खर्चही निघणार नसल्याची व्यक्त केली खंत। देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत कारतूस बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी 19 वर्षीय अविनेश कृष्णा विटेकर याला केली अटक। शस्त्रविक्री करणाऱ्या रॉकीवर म्हाळुंगे MIDC पोलिसात गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाची आंबेठाण गावच्या हद्दीत कोरेगाव फाट्याहून कोरेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर कारवाई। तडीपार गुंडाची रोहकल फाटा परिसरात दहशत। 1.5 लाखाचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे घेऊन साथीदारासह दहशत निर्माण केल्याने पोलिसांनी केले जेरबंद। ओंकार मनोज बसणारे वय 26 आणि त्याचा साथीदार प्रणव संजय शिंदे वय 21 याला अटक। 23 ऑक्टोबर 2024 पासून 2 वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले असताना ओंकार बसणारे याने आदेशाचे केले उल्लंघन।
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सदानंद एडके निलंबित। 2,22,00,000 रुपये इतकी रक्कम अयोग्यरित्या वापरल्याचा एडके यांच्यावर कंपनीने ठेवला ठपका। तांत्रिक बाबीमध्ये अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे पुणे ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्या निदर्शनास। निलंबनानंतर राजेंद्र एडके यांनी बारामती मंडल कार्यालय येथे सोमवार आणि शुक्रवार या कार्यालयीन वेळेत हजेरी लावण्याचेही संचालक सचिन तालेवर यांनी दिले आदेश। आता पाहूयात मागील 24 तासांमध्ये मंडल निहाय पाऊस। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।